नमस्कार। आज आपण बटाट्याची अगदी वेगळ्या पद्धतीने मस्त कुरकुरीत अशी भजी बनवणार आहोत। ही भजी आपण बटाट्याचे काप न करता छान असे बटाटे किसून बनवलेली आहे। अगदी सोप्या पद्धतीने मधल्या वेळेत किंवा पावसाळ्याचे दिवस आता चालू होणार आहेत तेव्हा सुद्धा तुम्ही मस्त संध्याकाळी ही भजी करून खाऊ शकता। त्यासाठी 2 ते 3 मोठे बटाटे घ्यायचे, ते किसून घ्यायचे, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। त्यानंतर याचं पाणी काढून घ्यायचं। आता त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचे। मीठ टाकल्याने बटाट्यांना पाणी सुटते। हे बटाटे 10 मिनिट झाकून ठेवल्यानंतर आपल्याला या किसलेल्या बटाट्याचे संपूर्ण पाणी काढून घ्यायचे आहे। सगळं पाणी काढून बटाटे अगदी कोरडे करून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे, 2 मोठे चमचे तीळ घालायची। त्यानंतर 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहे। ते अवेलेबल नसतील तर तुम्ही लाल तिखट सुद्धा घालू शकता। त्यानंतर बारीक चिरलेली मिरची टाकायची, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा हळद। त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचे आहे आणि अर्धी वाटीपेक्षा पण कमी आपल्याला तांदळाचे पीठ घ्यायचे आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे। मिठाची क्वांटिटी थोडीशी कमी करायची कारण आधीसुद्धा बटाट्यांना मीठ टाकलेले होते। त्यानंतर भरपूर प्रमाणात बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची। हे सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं। यात आपल्याला जराही पाणी घालायची गरज पडलेली नाही। त्यानंतर 1 चमचा तेल टाकून छान असं मळून घ्यायचं। थोडंसं घट्टसरच ठेवायचं। छान असं मळून झाल्यानंतर त्याला 5 मिनिट झाकून ठेवायचं। त्याला खूपच पाणी सुटते म्हणून आपल्याला पाण्याचा वापर बिलकुलच करायचा नाही। त्यानंतर गॅसवर कढई तापायला ठेवली, तेल टाकले। तेल तापल्यानंतर यामध्ये छान अशा भजी सोडून घ्यायची। मस्त कुरकुरीत आतून खुसखुशीत तांबूस रंगाची होऊस तर आपल्याला तळून घ्यायची आहे। ही भजी खायला एवढी टेस्टी लागते। बटाट्याचे काप न करता जर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ही भजी ट्राय केली तर खायला अगदी चविष्ट लागते। यामध्ये तुम्ही मिरची दळून सुद्धा टाकू शकता, तरी सुद्धा खूपच टेस्टी लागते। मस्त आतून खुसखुशीत वरतून कुरकुरीत होऊस तर ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे। बघू शकता छान अशी मस्त चविष्ट अशी बटाट्याची भजी रेडी झालेली आहे। या पद्धतीने जर तुम्हाला भजी करायची असेल तर बटाटे किसून मस्त करू शकता। घरातील सगळ्यांना खूपच आवडेल। पावसाळ्याच्या दिवसामध्ये संध्याकाळी चहासोबत खायला सुद्धा बनवली तरी सुद्धा अगदी चविष्ट लागेल। आपण नेहमी वेगवेगळ्या रेसिपी शोधत असतो। अशा पद्धतीने जर तुम्ही बटाट्याची भजी बनवली तर घरातील सगळ्यांना नक्कीच आवडेल। त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा। जर तुम्हाला आजचा माझ्या किसलेल्या बटाट्याच्या भजीचा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।